आजचे बायबलचे वचन प्रेषितांचे कृत्य अध्याय 1 काव्य 1 ते 11। पौलोसाने एफिसकरां लिहिलेले पत्र अध्याय 1 वचन 17 ते 23 आणि आजचे सुवर्तमान मत्तई अध्याय 28 काव्य 16 ते 20। प्रेषितांचे कृत्य अध्याय 1 वचन 1 ते 11। थियोफिल महाराज येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याद्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला। त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करण्यास व शिकवण्यास आरंभले होते त्या सर्व विषयी मी पहिला ग्रंथ केला। मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणाने आपण जिवंत आहोत हे दाखवले। 40 दिवस पर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याची गोष्टी सांगत असे। तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की येरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देव केलेल्या त्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे त्याची वाट पहा। कारण योहानाने पाण्याने बप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल। मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभूजी, याच काळात आपण इस्रायलचे राज्य पूर्ण स्थापित करणार का? तो त्यांना म्हणाला, जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुमच्याकडे नाही, परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहूदियात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल। असे सांगितल्यानंतर त्याच्या डोळ्या देखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टी आड केली। तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा पहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले। ते म्हणाले, अहो गलीकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिलात? हा जो येशू तुमच्यापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल। पौलांचे एफिसकरांस पत्र अध्याय 1 काव्य 17 ते 23। आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या देव, जो वैभवशाली पिता, याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाच्या व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा, म्हणजे त्यामुळे तुमचे अंतःचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनांमध्ये त्यांनी दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी, आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून द्यावे। त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेल्यातून उठवले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतीही नाव घ्या त्या सर्वाहून त्याला उंच करून सर्वात आपल्या उजवीकडे बसवले। त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वांवर मस्तक व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले। हीच त्याचे शरीर, जो सर्वांनी सर्व काही भरतो, त्याने ती भरलेली आहे। आजचे शुभवर्तमान मध्ये अध्याय 28 काव्य 16 ते 20। इकडे 11 शिष्य गलिलात जो डोंगर
येशूने सांगून ठेवला होता त्यावर गेले आणि त्यांनी त्याला तेथे पाहून नमन केले. तरी कित्येकांस संशय वाटला. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याविषयी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेले आहात. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा केली ते सर्व त्यांस पाळण्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. हे प्रभूचा शब्द आहे. प्रभूला धन्यवाद.